नमस्कार मित्रांनो. खरं तर मी एरवी हिंदीमध्ये व्हिडिओ बनवतो आणि आपले जे सामाजिक राजनैतिक विषय आहेत त्यांना मांडण्याचा प्रयत्न करतो. एक व्हिडिओ बनवून माझ्या मित्रांना ऐकवल्यानंतर दाखवल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की मी मराठीत व्हिडिओ बनवावा. हा विषयच तसा आहे. खरं तर मुंबई महानगरपालिका आणि भोवतीचे 9 महानगरपालिका त्यांच्यामध्ये निवडणुका लागल्यात आणि आत्ता परत मराठी अस्मिता आणि मराठीचा हिताचं एक भांडवल उभं करायचा प्रयत्न केला जाईल. मागच्या 25 वर्षात मुंबई महानगरपालिका आणि इतरच्या महानगरपालिकांमध्ये ज्या विचारांचं, ज्या पक्षांचं राज्य होतं, ज्या कुटुंबाचं राज्य होतं, त्यांनी मराठी माणसाचं काय भलं केलं हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, बरेचसे असे जे पक्ष तयार झालेले आहेत जे फक्त आणि फक्त मराठी भावनांना उत्तेजित करून त्यांच्या हिताचं तेवढं ते करून घेतात आणि एकदा सत्यात आल्यानंतर विसरून जातात. असे कितीतरी माझे मित्र आहेत जे कॉलेजमध्ये हुशार मित्र माझे, जे कॉलेजमध्ये माझ्याबरोबर होते पण त्यांना एक चटक लागली राजकारणाची आणि त्यावेळचे जे पक्ष होते त्यांनी त्यांना हाताशी धरून ठराविक क्षेत्रांमध्ये एक प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न केला. त्यांना हाताशी घेऊन तिकडच्या धंदेवाईकांवरती किंवा तिकडे जे कॉन्ट्रॅक्ट चालू असतील त्यांच्यामध्ये एकंदरीत त्या पूर्ण क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं एक हुकुमशाही गाजवण्याकरता त्यांनी ह्यांचा वापर केला आणि त्यांना काय आमिष दाखवण्यात आलं. कधीतरी ते नगरसेवक होतील, कधीतरी ते महामंडळमध्ये अध्यक्ष होतील किंवा काहीतरी पद त्यांना मिळेल. काही जणांना आमदार खासदार होण्याची पण अपेक्षा, ही अपेक्षा ठेवणं काय चुकीचं नाही आहे. पण कितीतरी युवा स्वतःला आवरू शकत नाहीत आणि भरकटून जातात आणि नंतर त्यांचा जो वेळ असतो, जो अभ्यास करायचा वेळ असतो, जे स्वतःला काहीतरी स्किलअप करण्याचा वेळ असतो, एखाद्या धंद्यामध्ये ज्यांनी स्वतःचं त्यावेळचं जे एक नवीन युवा जे आपलं योगदान देऊन एखादा धंदा स्थापित करू शकतो, तो जो गोल्डन पिरियड असतो प्रत्येकाच्या आयुष्यात, तो नेमका नाक्यावरती आणि शाख्यांमध्ये जाऊन आपल्या वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यामध्ये आणि त्यांनी सांगितलेल्या त्या हुकुमाची अंमलबजावणी करण्यामध्ये वेळ जातो. 2-5 वर्ष उलटल्यानंतर त्यांना जाणवतं की आपल्या हातातनं शिक्षण पण गेलेलं आहे. काही सुरुवातीला शिकण्याची धंद्यामध्ये किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यावेळेला जे काय शिकण्याची एक आवड असते ती पण संपलेली असते आणि आता ते हातबल झालेले असतात. त्या नेत्यांच्या बरोबर हातबल झालेले असतात, त्या पक्षात हातबल झालेले असतात. मग दिलेलं काम त्यांना करून कसंही आपल्या पक्षाचे विचार मांडत राहायचं आणि ही एक खोटी अपेक्षा त्याच्या भरोश्यावर जगायचं. पण का हे होतंय नेहमी? मराठी लोकांकरता किंवा मराठी भाषेकरता ह्या लोकांनी काही केलं. त्यांना कोणती अशी व्यवस्था, कोणते असे संस्थान चालू करून दिले जिथं ते स्वतःला एक कुशल व्यापारी किंवा एक कोणत्याही विषयामध्ये पण त्यांनी एक प्रभुत्व मिळवून आपल्या जीवनात ज्या आपल्या मूलभूत गरजा असतात त्या पुरवण्याकरता त्यांना काहीतरी एक नोकरी धंदा किंवा व्यवसाय मिळाला हवा होता. पण झालं आहे काय तर जीवनाची गोल्डन आवर्स, सुवर्ण काळ जो असतो तो त्यांनी पक्षांच्या विचाराकरता नाक्यावरती आणि शाखेंवरती घालवल्यानंतर आता फक्त आणि फक्त पक्षाच्या झेंड्याखाली, झेंड्याचा वापर करून, नेत्यांचा वापर करून कसंही करून आपल्या परिवाराचे जे मूलभूत गरजा असतात ते भागवण्याकरता वर्गणी किंवा वसुली असे मार्ग अवलंबून त्यांना एका अर्थाने नकळत एक
गुलामाची जिंदगी, गुलामाचं जीवन जगावं लागतं, विचारांचे गुलाम. कारण की ते स्वतंत्र नसतात. त्यांना आपल्या जीवनाचे मूलभूत जे पायाभूत गरज आहेत ते भागवण्याकरता पण आपल्या नेत्यांकडे किंवा अशा मार्गांवर अवलंबून राहावं लागतं जिथून त्यांना आपल्या गरजा भागवता येतील. पोरांच्या शिक्षणाकरता मराठी भाषेकरता जे महानगरपालिकेच्या शाळा होत्या त्या पण हळूहळू बंद पडल्या. त्यांच्या ठिकाणी प्रायव्हेट शाळा किंवा मिशनरी शाळा आल्यानंतर आज आपण बघतो की मोठे नेते किंवा मोठे उद्योगपती त्यांची मुलं तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊन शिकत आहेत. आणि मराठी भाषेच्या नावाखाली आमच्याकडनं अशी अपेक्षा असते की आम्ही आपल्या मुलांना मराठी शिकवावं आणि चाकरमानी तयार करावे. मला विचारायचं आहे, 25 वर्ष महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिकामध्ये आपले मराठी नेत्यांच्या हातात सत्ता असताना इकडचे मिल, इकडचे कारखाने का मुंबईतनं निघून गेले? आणि ते तर निघूनच गेले, त्याच्यामध्ये काम करणारे लाखो कामगार, त्यांच्या हिताचं काय? त्यांना मिळालेली घरं, BDD चाळ ही पण आपण परत त्यांना नीट करून देऊ नाही शकलो. जे मिल बंद झाले, मिलमध्ये काम करणारे जे कामगार होते त्यांना पण काय न्याय मिळालाच नाही. भाजपाच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर थोड्याफार अपेक्षा फुलभूत होत आहेत, पण किती उशीर, 2-2, 3-3 पिढ्यांनी तपस्या करून त्या चाळीमध्ये जीवन घालवल्यानंतर आज त्यांना काय मिळतं आहे? आणि त्यांच्याबरोबर उलट जे परप्रांतातनं आलेले अशिक्षित, पण त्यांच्यावर असं काही राजनैतिक सामाजिक ओझं नव्हतं, त्यामुळे त्यांनी पूर्णपणे स्वतःला धंद्यात, व्यवसायात झोकून टाकलं. त्यांनी त्यांच्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण दिलं. रिक्षा चालवून, भाजी विकून, हमाली करून, प्लंबिंगचं, इलेक्ट्रिकलचं अशी कामं करून त्यांनी आपल्या कुटुंबाला आधार दिला. आणि आज त्यांच्या कुटुंबातली मुलं चांगल्या मोठ्या पदावरती आहेत. इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट, डॉक्टर अशा मोठ्या पदावर राहून आता त्यांनी एका अर्थाने मराठी माणसाला मुंबईमध्येच मागे टाकलं आहे. तर ह्या प्रश्नांचं उत्तर देणार तरी कोण? परत परत हिंदू, मराठी अस्मिता आणि मराठी भाषा, मुंबईची जी जागा आहे, मुंबई शहर हे मराठी माणसाचं आहे, हे भावनिक एक मुद्दा उपस्थित करून चांगल्या हुशार युवा मुलांना परत परत राजनैतिक कामांमध्ये गुंतवलं जातं. त्यांचं जे मेन वेळ असतो जीवनात, जेव्हा त्यांनी स्वतःला घडवायचं असतं, कुठेतरी स्थापित करायचं असतं, तोच वेळ नेमका या पक्षाच्या आणि या नेत्यांना घडवण्यामध्ये जातं. नेत्यांची मुलं नेते होणार, आमदारचा मुलगा आमदार होणार, नगरसेवकचा मुलगा नगरसेवक होणार, खासदारचा मुलगा खासदार होणार आणि कार्यकर्त्याचा मुलगा तो कार्यकर्ताच होणार. हे अलिखित कायदा झालेला आहे. माझी एक नम्र विनंती होती माझ्या युवा मित्रांकडे की आपल्या विचारांचे, आपल्या आस्थेचं, आपल्या भाषेचं, आपल्या जेवण खावण, वेशभूषा ह्याचे सगळं अभिमान, गौरव असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता आपण नेहमी संघर्ष केला पाहिजे, लढा दिला पाहिजे. पण त्याच्याबरोबर आपण आपल्या भवितव्याचं, आपल्या व्यवसायाचं, आपल्या कामाचं, आपल्या परिवाराचे, आपले स्वतःचे जे मूलभूत गरजे आहेत ते पूर्ती करण्याकरता, जो उदरनिर्वाह करण्याकरता जो एक उत्पन्नाचा मार्ग असतो तो पण आपण बनवून ठेवला पाहिजे. नाहीतर मग एक तो शिकण्याचा आणि स्वतःला समर्थ करण्याचा काळ निघून गेल्यानंतर आपण फक्त आणि फक्त हतबल होतो आणि ह्या नेत्यांच्या दारावरती फक्त अपेक्षा घेऊन
तिथं उभं राहण्याशिवाय आपल्याकडे काहीच राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर ह्यांच्या या पावनभूमीत संत तुकाराम, ज्ञानेश्वर असे संत जिथं आले, ज्यांनी पूर्ण जीवनाचं मार्गदर्शन केलं आपल्याला, अशा महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला मराठी माणूस मागे जातो, त्यावेळेला इकडची पूर्ण जी संस्कृती आहे तीच पणाला लागते. तर परत परत मी हेच आवाहन करीन की राजनैतिक, सामाजिक चळवळीत आपण आपली उपस्थिती जरूर ठेवावी, पण आपलं करिअर, आपलं प्रोफेशन, आपला धंदा, आपला व्यवसाय आणि आपल्या उत्पन्नाची पहिले काळजी घेतली पाहिजे. कारण नंतर हे गुलामीचं जीवन जगणं, त्याच्याबरोबर आपण आपल्या कुटुंबाला पण ह्याच परिस्थितीत ओढवतो आणि ह्याचा दुष्परिणाम पुढील पिढीला पण भोगावा लागतो. माझं हे म्हणणं आपल्याला कसं वाटलं तुम्ही जरूर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.